नमस्कार. जय श्रीराम. आपण गेल्या 8 भागापासून प्रभू श्रीरामाची पवित्र आणि मंगलमय रामकथा ऐकत आहोत. प्रत्येक भागाला तुम्ही भरभरून प्रेम दिलात, कथा मनापासून ऐकल्यात आणि सुंदर प्रतिसाद दिलात. त्यासाठी तुमचे मनःपूर्वक खूप खूप आभार. जर तुम्हाला ही रामकथा आवडत असेल तर कृपया ते तुमच्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना आणि सर्व रामभक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. श्रीरामांची पवित्र कथा जितक्या जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तितके आपल्या जीवनाचं रामनामात सुगंध अधिक दरवळेल. चला तर मग श्रीरामांचे पवित्र नाम घेऊन रामकथेस सुरुवात करूया. गेल्या भागात आपण पाहिले की भरत श्रीरामांना परत अयोध्येला घेऊन जाण्यासाठी आले होते. आता पुढची कथा ऐकूया. कथा सांगताना माझ्याकडून काही चुकी झाली असेल तर मला प्रेमाने जरूर कळवा. तुमच्या सूचनेमुळे मी पुढील कथा अधिक चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करेन. चित्रकूटात श्रीरामांना भेटण्यासाठी भरत, गुरु वशिष्ठ, तिन्ही माता, जनक राजा आणि अयोध्येतील सर्व प्रजा आली. दूरवरून सैन्य पाहून लक्ष्मणाला क्षणभर शंका आली आणि लक्ष्मण म्हणाले, दादा, भरत प्रचंड सेना घेऊन आपल्यावर आक्रमण करण्यासाठी येत आहे. आपण सावध राहायला पाहिजे. हे ऐकून तितक्यातच हे ऐकून श्रीराम म्हणाले, लक्ष्मणा, भरतावर संशय घेऊ नकोस. माझा भरत प्रेम आणि त्यागाची मूर्ती आहे. तितक्यातच भरत धावत जाऊन श्रीरामांच्या चरणावर पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहू लागला. श्रीरामांनी त्याला प्रेमाने उचलून हृदयाशी धरले. ते दोन भावांचं प्रेमाने संपूर्ण चित्रकूट भावविभोर झाले. भरत रडत म्हणाला, दादा, माझ्या आईमुळे तुम्हाला वनवास भोगावा लागला. मला क्षमा करा. हे ऐकून लक्ष्मणालाही आपल्या मनात आलेल्या संशयाचा पश्चाताप झाला. त्याने भरताची क्षमा मागितली. भरत दुखी मनाने म्हणाला, दादा, आपले पिताश्री महाराज दशरथ आता या जगात नाहीत. हे ऐकतात श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण अतिशय दुःखी झाले. माता कैकेयी अपराधी मनाने श्रीरामासमोर उभे राहिल्या. पण श्रीराम शांतपणे म्हणाले, आई, स्वतःला दोष देऊ नका. जे काही घडते ते ईश्वराच्या इच्छेनेच घडते. मग श्रीरामांनी माता कौसल्या आणि माता सुमित्राचे आशीर्वाद घेतले आणि जनक राजा आणि माता सुनैनेचे पण आशीर्वाद घेतले आणि गुरु वशिष्ठींच्या आज्ञेने श्रीराम आणि लक्ष्मणांनी मंदाकिनी नदीच्या तीरावर जाऊन पिताश्रींना श्रद्धेने तिलांजली अर्पण केली. दुसऱ्या दिवशी भरत श्रीरामांना म्हणाला, दादा, अयोध्येचे राज्य मला नको. अयोध्येचे खरा राजा तुम्हीच आहात. कृपया करून परत चला. तुमची जागा मी वनामध्ये राहील. पिताश्रींचे वचन मी पूर्ण करेन. दादा, तुम्ही अयोध्येचा राजा आहात. मी तुमची जागा कधीच घेऊ शकणार नाही. तुम्ही अयोध्येला चला. भरताचे बोलणे ऐकून श्रीराम म्हणाले, भरता, पिताश्रींची आज्ञा पाळणे हेच माझं धर्म आहे. 14 वर्षाचा वनवास पूर्ण केल्याशिवाय मी अयोध्येला येणार नाही. तेव्हा भरत नम्रपणे म्हणाले, दादा, मग मला तुमचे पवित्र पादुका द्या. श्रीरामांनी आपले पादुका भरतांना दिले. भरतांनी त्या मस्तकावर धारण केले आणि म्हणाला, या पादुकाच अयोध्येच्या सिंहासनावर विराजमान राहतील. मी राजा म्हणून नव्हे तर तुमचा सेवक म्हणून राज्य सांभाळेन. 14 वर्षे पूर्ण झाल्यावरही तुम्ही परत आला नाही तर मी प्राण त्याग करेन. भरताचे प्रेम, त्याग आणि भक्ती पाहून सर्वांचे डोळे पाणावले. भरत पादुका घेऊन अयोध्येला परतला. त्याने त्या सिंहासनावर विराजमान केले आणि स्वतः नंदीग्रामामध्ये साधूसारखे राहून श्रीरामांच्या नावाने राज्यकारभार करू लागला. भरत अयोध्येला परत गेल्यानंतर श्रीरामांचे मन चित्रकथात रमना. त्यांना भरत, तिन्ही माता आणि अयोध्याची सतत आठवण येत होती. म्हणून श्रीराम, सीता माता आणि लक्ष्मण पुढील वनप्रवासाला निघाले. मार्गात त्यांना महर्षी अत्री यांचा पवित्र आश्रम दिसला. महर्षी अत्री आणि माता अनुसुया यांनी तिघांचे प्रेमाने स्वागत केले. श्रीराम सीतेला म्हणाले, सीते, माता अनुसुया या महान पतिव्रता आहेत. त्यांच्या आशीर्वादाचा लाभ घे. सीता मातेने नम्रतेने माता अनुसुयांना वंदन केले. माता अनुसुया प्रेमाने म्हणाले, मुली, कोणत्याही परिस्थितीत आली तरी प्रेम, संयम आणि कर्तव्य कधीही सोडू नकोस.
हा स्त्रीचा खरा अलंकार आहे. त्यांनी सीतामातेला दिव्य वस्त्र आणि अलंकार प्रदान केले. महर्षी आत्री श्रीरामांना म्हणाले, रामा, दंडकारण्यात अनेक राक्षस ऋषी मुनींना त्रास देत आहेत. त्यांचे रक्षण कर. आत्री ऋषी आणि माता अनुसयाचे आशीर्वाद घेऊन श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण पुढील वनप्रवासाला निघाले. मार्गात श्रीरामाने नावाचा राक्षसाचे वध करून त्याला मोक्ष दिले. त्यानंतर ते शरभंग ऋषींच्या आश्रमात पोहोचले. श्रीरामांच्या दर्शनाने होताच ऋषींनी अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, प्रभू, तुमच्या दर्शनासाठीच मी इतका दिवस वाट पाहत होतो. आज माझं जीवन धन्य झाले. श्रीरामांनी त्यांना आशीर्वाद दिले. त्यानंतर शरभंग ऋषींनी योगाग्नीने देहत्याग केले आणि परधामात प्राप्त गेले. श्रीरामांनी त्या महान ऋषींना नमस्कार केले आणि सीतामाता व लक्ष्मणांसह पुढील वनास प्रवासाला निघाले. वाटेत ऋषींची हाडे पाहून श्रीरामांनी दुष्ट राक्षसांचा संहार करून ऋषीमुनींचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा केली. पुढे त्यांची भेट परमभक्त सुतीक्षण मुनीशी झाली. श्रीरामाच्या दर्शनाने मुनी आनंदाने त्यांचे चरणी लीन झाले. त्यांच्या निष्कपट भक्तीवर प्रसन्न होऊन श्रीरामांनी त्यांना अखंड भक्ती आणि ज्ञान आणि वैराग्याचे आशीर्वाद दिले. तेव्हा सुतीक्षण मुनीने एकच वर मागितला, प्रभू, आपण सीतामाता आणि लक्ष्मणासह सदैव माझ्या हृदयात वास करा. भक्तीची ही प्रेम प्रार्थना ऐकून श्रीराम आनंदित झाले आणि नंतर सर्वजण महर्षी अगस्त्यांच्या आश्रमाकडे प्रस्थान करू लागले. सुतीक्षण मुनी सोबत श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण महर्षी अगस्त्यांच्या आश्रमात पोहोचले. प्रभूचे दर्शन होताच महर्षी अगस्त्य खूप आनंदित झाले आणि त्यांनी प्रेमपूर्वक त्यांचे स्वागत केले. श्रीरामांनी ऋषीमुनींच्या रक्षणासाठी मार्गदर्शन मागितले. तेव्हा महर्षींनी त्यांना पंचवटी येथे निवास करण्यास सांगितले आणि दुष्ट शहराचा राक्षसांचा संहार करून धर्मरक्षण करण्याचा उपदेश केले. महर्षी अगस्त्यांनी श्रीरामांना दिव्य शस्त्र व आशीर्वादही दिले. त्यांच्या आशीर्वादाने श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण पंचवटीकडे प्रस्थान करू लागले. आजची कथा आपण इथेच थांबवूया. पुढे याच पंचवटीत रामायणातील अनेक महत्वपूर्ण घटनांची सुरुवात झाली. त्याची कथा नंतरच्या भागात ऐकूया. तोपर्यंत सर्वांनी आनंदित राहा आणि श्रीरामांचे नामस्मरण करत राहा. जय श्रीराम.